तर पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं असेल ना, आपण जेजुरीला आलो होतो. मग जेजुरीचं दर्शन वगैरे करून ना आपल्याला पुढच्या दर्शनांसाठी जायचं होतं. अजून आपल्याला 3 देवांचे दर्शन करायचं असल्यामुळे ना जरा घाईच केली होती. त्यानंतर देवाची तळी वगैरे भरली आणि त्यानंतर ना गड उतरायला सुरुवात केली होती आपण. त्यात खाली आले ना आपल्याला जागरण वगैरे घालून घेतलं देवांचं आणि त्यानंतर ना पुढच्या देवांच्या दर्शनासाठी निघालो होतो. म्हणजेच पंढरपूरला चाललो होतो. प्रवास मोठा असल्यामुळे ना थोडंसं भूक लागली होती, त्यामुळे थोडं पहिलंच खाऊन घेतलं. जवळपास 200 किलोमीटरचा प्रवास करून ना आपण पंढरपूरमध्ये पोहोचलो होतो. त्यानंतर लगेच लाईन लागलो होतो, पण ना लाईन मोठी असल्यामुळे आपण मुख दर्शनच घेणार होतो. त्यानंतर दर्शन वगैरे करून ना बाहेर आलो होतो. त्यानंतर देवाचा गंध वगैरे लावून ना आपल्या पुढच्या दर्शनासाठी जायचं होतं. तुळजापूरला आहे ना तुळजाभवानीच्या मंदिरात. आणि जाता जाता आहे ना तिथं शिवाजी महाराजांचे आपले एवढे पुतळे दिसले, कारण की हे मंदिर आपल्या शिवाजी महाराजांचं कुलदैवत आणि आपल्या मराठ्यांचं पण कुलदैवत होतं. त्यामुळे मंदिरापाशी पोहोचलो तर तिथे एवढी गर्दी होती ना, जवळपास 1000 माणूस तिथं होतं. आणि त्यामुळे आपल्याला वाटलंच नव्हतं की दर्शन होईल, पण आपलं दर्शन वगैरे करून आपण बाहेर आलो. त्यात आपल्या गाडीने आपली एवढी साथ दिली, ती जवळपास 700-800 किलोमीटरचा प्रवास आपण तिने केला होता. आणि त्यानंतर आपण अक्कलकोटला पोहोचलो होतो. आणि पोहोचल्यानंतर आम्हाला सुरुवातीला तर मंदिरच सापडत नव्हतं. नंतर मंदिर वगैरे सापडलं आणि आपण तिथल्या भक्त भवनामध्ये एक रूम घेतली होती. रूम मध्ये फ्रेश वगैरे होऊन ना आपण स्वामी समर्थांच्या तिथे महाप्रसाद गृहात गेलो. जेवण वगैरे करून ना आपल्याला लगेच दर्शनासाठी जायचं होतं. पहिले तर स्वामींच्या मूर्तीपाशी जाऊन थोडेसे फोटो काढून घेतले. त्यानंतर लगेच मंदिरात निघालो होतो. त्यात संध्याकाळची वेळ असल्यामुळे ना जास्त गर्दी तिथे नव्हती, म्हणून दर्शन आपलं लगेच झालं होतं. दर्शन वगैरे करून झालं आपण 1 दिवस तिथे मुक्काम केला होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सकाळी घरी निघालो.